हाय सगळ्यांना नमस्कार. कशी काय रानांची तयारा चालली हो का. खंडेभर पाय रावत्यात आलोय रानात वजी न्यायला. त्या बाबळीपासनं इकडे ह्या सडकं भरी व्हायचे तिकडं ह्या चिखलात. विचार करा कशी गुरं सांभाळावती. लय अवघड झाले. पाऊस पण पाहिजे पण लय मापाच्या बाहेर आल्यावर लय अवघड खेळ आहे. मापातच पाहिजे हो. आमच्या तर कसं करायचं आता. सगळी रान काय अशी करून ठेवलेत निम्मे अर्धे वाहून. कोणाचं रान वाहून गेलंय तर कोणाचं काय तर कोणाचं काय हो का. काय अवतार तर झालाय बाई. किस हा का आता एका गाडीवर तिघं चौघजण यायचं म्हणल्यावर काय रस्ता नाही कुठनं चालत यायला जागा नाही. खाली काट बघा ज्ञानेश्वरी वाहून आलेलं काट लय हायत. हो हो की तो काट इथं. रस्ता करायचा राहिला आमचा. पाऊस आला ते इथनं इथपर रानात जाय रस्ता करायचा होता पण आता काय. हा चल हो इकडून सगळा रस्ताच करायचा होता. पुढच्या कॅमेराने मोबाईल काय नीट दिसत नाही. मग काय ते ज्वारी का काय. ज्वारी ज्वारी हा. आता आम्ही सध्या ज्वारी काढतो गुरांना खायला है ना. काय करते बाई. ज्वारी गहू सगळं करायचं म्हणल्यावर लय अवघड आहे. रोवते बा मम्मी. हा हा हा. आमचं बापू कामाला लागलं हाय ना. बापू बापू म्हणलं कामाला लागलं तर नाही केल्यावर म्हणतात भाकरी मग खायला कसं करायचं. भाकरी मग तुझ्या गालाला चिकन लागलंय. काय चिकन लागलं. अगं चिकूनच लागणार नाही आता काय करू. तसं नको हे करू. दिसत नाही काय काय चिकनातच जलमलाय का कुठे दूध खायचंय म्हणल्यावर फुकाट आहे. अहो बापू ते चिखलात नाही दवाखान्यात जायला म्हणलं. चला पदेशीर हा बा कोणाकडे दाखवू मला कळा नाही. मम्मी तू दवाखान्यात जायला म्हणली का घरी जायला म्हणली. मम्मी आमची घरीच नाही जायला म्हणली. दवाखान्यात पण नाही चिखलात पण नाही मामाच्या घरी. कुठं जाऊ माझ्या बरं काय आई माझं मला इतकं नाही झेपणार. जेवढं जेवढं झेपतंय तेवढं तेवढं नाही काढून ठेवते उली उली. कारण तू बी आनंद आणू बी लगेच नेतो घरी. बर बर हो नेऊ का ती. एक वजन टाकलं बाप म्हणजे एक वजन बापू ही करायला गेलं तो घरी. हा बापू आलो पण बापू आलो. पावसामुळं काही पावसाचा जायला भेटत नव्हतं. थालीपीठाच्या ऑर्डरी टाकल्यात त्यांचं राहिलं की टाकायचं पण काय करावं. पाऊस असल्यामुळं लाईटीचा प्रॉब्लेम सगळाच प्रॉब्लेम. आणि ही तरी बी कामं आणि ह्यानी एक नको झालंय. नुसतं जवळ झालं आभाळ यायला सुरुवात. अजून घरी जाऊन पॅक व्हायचं त्याला 2-2.5 तास लागेल. आता झालंय वजन घेऊन जायचं. वजन येते त्या टोकाच्या रस्त्याला जवळ तरी आहे का तिकडे दिसते का सगळी वाहिले. तिकडे उसाला की ह्याकडे त्याकडे तिकडे ऊस आणि मध्ये पट्टा ठेवलाय त्याचा बाजरी पेरायला. पण कसं वाहिले बघा काळ्या रानाचं फार तांबडच होऊन बसले. काहीच नाही राहिलं त्याला. कसं काय करावं एवढं राहिलं होतं सगळं झालंय. चला नेनू तू ही तुझं वजे बांध मी माझं बांधती. हे वजी ही घेऊन आलो. कुरिअर पॅक केलं. 20 किलोचे कुरिअर होते. कुरिअर पॅक करून कुरिअरवाले दादा आत्ताच गेले आणि पाऊस सुरू झाला. बिचारे भिजतात पावसात कुरिअर पण आता काय व्हायचं काय माहिती. आणि इकडं पाऊस चालू आहे. घरात पाहुणे बसलेत. इकडं कुत्री बसलेत. गुरांचं खाया भिजलं. वजाव टाळ झालं लक्षातच नाही. त्याच्यावर कांबळा झाकायचं तळवट आणि हा चहा
या मस्तपैकी पाऊस बाहेर पडतोय. सध्या आता 4:30 वाजल्यात, कारण का रानात आलो आणि तसंच कुरिअरला मी कुरिअर पॅक करायला बसलो, त्याच्यामुळं सगळं काम राहिले, भांडी राहिल्यात, बाहेर पाऊस येतोय. हा व्हिडिओ इथं संपवणार. सगळ्यांना गुड नाईट, शुभरात्री. सकाळपासून शेतात गेल्यापासून काय 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 केलं ते तुम्ही बघितलं असेल. त्याच्यामुळं आज खूप दमल्यासारखं झालंय. काम केल्याशिवाय पर्याय नाही. पाऊस तर येतोय, आज पाऊस काय बंद व्हाय नाही. गुरांना खायला आणावं लागतंय, घरातलं करावं लागतंय, बाहेरचं बघावं लागतंय. कुरिअर थोडं थोडं रोजचे 1-1, 2-2, 3-3 ऑर्डर येतात, ते पॅक करावं लागतंय. 2-3 दिवसातून एकदा ते द्यावं लागतंय. ते भाऊजींना कुरिअर घेऊन बोलवलं सकाळी, ते आले, ते पण पॅक करू लागत होते, का तर ते यायला आम्ही नुकतंच रानातून आलतो वजी काढून. त्यांनी ते लागले करू आणि घेऊन गेले. असो, सगळ्यांना बाय, शुभरात्री.